पुण्यातलं शिवाजीनगर भागामध्ये असणारं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय जे आहे, ज्या जागेमध्ये आहे ती जागा भाडे तत्वावरती जी आहे ती देण्यात आलेली होती. मात्र महारेरानं त्या जागेवरती स्थगिती दिलेली आहे. भाडे तत्वावरची जागा जी आहे ती विकसित करून विकता येत नसताना सुद्धा ती जागा एका कंपनीनं विकसित करून विकण्यात आल्याचा आरोप जो आहे तो विजय कुंभार यांनी केलेला आहे. आपल्यासोबत स्वतः RTI कार्यकर्ते विजय कुंभार आहेत. सर, भाडे तत्वावरची जी जागा आहे, जी धर्मादाय आयुक्तांनी ज्याला परवानगी देताना विकसित करून विकता येत नाही असं सांगितलेलं असताना सुद्धा ती जागा विकण्यात आल्याचा तुम्ही आरोप केलेला आहे. नक्की ही जागा जी आहे ती मूळ कुणाची होती, ती नंतर कुठल्या कंपनीकडे वर्ग करण्यात आली किंवा ते भाडे तत्वावरचा करार जो आहे तो नक्की कसा करण्यात आला, ही जागा कुणाची आहे आणि सध्या मालकी कुणाकडे? मालकी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन नावाची एक धर्मादाय संस्था आहे. ही शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आली होती. ही फार पूर्वी त्यांनी ही जागा विकत घेतली होती. त्यामुळे ही जागा ही धर्मादाय संस्थेची म्हणजे चॅरिटेबल ट्रस्टची आहे असं म्हणता येईल. आजही या जागेचं मालकी हक्क हा त्या संस्थेकडेच आहे. परंतु मध्यंतरी काही कारणामुळे त्यांनी या एकूण 30,000 स्क्वेअर फूट जागेपैकी 15,000 स्क्वेअर फूट जागा ही लीजने द्यायची ठरवली, भाडेपट्ट्याने द्यायची ठरवली. त्यासाठी सुद्धा चॅरिटी कमिशनरची परवानगी लागते. ती चॅरिटी कमिशनरची परवानगीच्या आधी यांनी टेंडर काढली की लीजने देण्यासाठी. त्याच्यामध्ये कल्पवृक्ष प्लांटेशनचं टेंडर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते जास्त ठरलं. त्याच्यामध्ये 3 संस्था पात्र झाल्या होत्या. एक कल्पवृक्ष प्लांटेशन, दुसरी दौंड शुगर आणि तिसरी जय इन्फोटेक. असं असताना हे जागा त्यांनी टेंडर काढलं. त्या टेंडरमधले आणखी बांधकाडी म्हणजे काही त्याच धर्मादाय कार्यालय नाही, हे DST संस्थेने काढलं. परंतु या टेंडरमध्ये अनेक गडबडी आहेत. तेच ते डायरेक्टर 2-2 कंपन्यामध्ये, त्यामुळे टेंडरबद्दल आपला आक्षेप आहे तो भाग आता वेगळा. परंतु हे टेंडर काढल्यानंतर चॅरिटी कमिशनरकडे ही जागा 60 वर्षाच्या लीजने कल्पवृक्षाला देण्यासाठीची ऑर्डर चॅरिटी कमिशनरने काढली. त्याप्रमाणे कल्पवृक्ष आणि DSTA यांच्यामध्ये लीज डीडचा करार झाला. त्याच्यावर त्यांनी विकसित करायचे होते म्हणजे बांधायचं होतं, हा भाग वेगळा. परंतु ही जागा लीजने देण्यापुरतीच परवानगी होती, विक्रीसाठी नव्हती. असं असतानाही कल्पवृक्ष प्लांटेशनने याच्यातला मोठा भाग हा विकलेला आहे. शिवाय याच्यावर कर्ज काढायची परवानगी नसते, कारण भाड्याची जागा आहे. तरी त्याच्यावर स्टेट बँकेचं 25 कोटीचं कर्ज काढण्यात आलं होतं. आणि आत्ता असं दिसतंय की महारेरानं त्या संस्थेचं म्हणजे ज्यांनी ही संस्था बांधली त्यांचं हे जे खातं आहे ते गोठवलेलं आहे आणि इथं कुठलाही विक्री किंवा भाडे करार करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. महारेरानं याच्यावरती स्टे दिलाय, केलेला आहे, कारवाई केलेली आहे, स्टे दिलाय विक्रीला किंवा कशालाही. मात्र आता तिथं या जागेवर याच्यातला आणखी एक पोट गुन्हा असा आहे, पोट गडबड अशी आहे की ही जी कल्पवृक्ष प्लांटेशन आहे आणि त्यांच्या अनेकांच्या इतरांच्या जागा ह्या खाजगी जंगल ही राज्य शासनाने ताब्यात घेतली होती. त्याच्या विरोधामध्ये कल्पवृक्ष आणि इतर संस्था ह्या हायकोर्टात गेल्या होत्या. हायकोर्टात त्यांच्या विरोधात निकाल लागला आणि शासनाच्या बाजूने निकाल लागला. शासनाच्या निकालाच्या विरोधामध्ये ती कंपनी पुन्हा सुप्रीम कोर्टात गेली आणि आता 7 नोव्हेंबरला त्यांच्या बाजूने निकाल लागला. ह्या कल्पवृक्ष प्लांटेशन कंपनीनं जे विकसित करून जागा विकलेली आहे याच्यामध्ये मूळ डायरेक्टर कोण आहे किंवा आता सध्याचे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे, ते काय पवारांशी संबंधित आहेत? हो, 100% आहेत त्याच्यामध्ये. कारण त्या डायरेक्टरची नावं इतरत्र बघितली तर अनेक कंपन्यांमध्ये ज्या पवारांशी संबंधित आहेत त्याच्यामध्ये त्यांची नावं येतात. या दौंड शुगर म्हटल्यानंतर पुढं काय आहे त्याच्यामध्ये? नाही, दौंड शुगरचं तर चॅरिटी कमिशनरच्या याच्यातच नाव आहे. याच्यामध्ये नक्की गडबड कुठं झाली? याच्यामध्ये गडबड, जी जागा विकण्याची परवानगी नाही, जी फक्त लीजने देण्याची परवानगी आहे ती विकली म्हणजे चॅरिटी कमिशनरचा भंग झाला. आता 22 पासून दुसरा काही करार झालेला दिसत नाही. तरी आता राष्ट्रवादी पक्ष ज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अध्यक्ष आहेत, त्यांचं एक आलिशान ऑफिस तिथं निर्माण झालं आहे असं म्हणतायत. मग ते कसं झालं, काय झालं, हे सगळं अजित पवार, त्यांचा पक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी लोकांच्या समोर आणलं पाहिजे. मात्र मग त्या मूळ जागेची किंमत जी आहे ती किती होते किंवा विकलेली? हा व्यवहार बघितला तर साधारण 300 कोटीच्या आसपास होईल असा माझा अंदाज आहे. कारण ती जागा मुख्याच्या ठिकाणी शिवाजीनगरला आहे. आता नक्की फसवणूक कोणाची झाली? म्हणजे जर जागा DSTA कंपनीची असेल किंवा संस्थेची असेल, चॅरिटी कमिशनरच्या आदेशाचा भंग झालेला आहे, पब्लिक ट्रस्ट अशा पद्धतीने देता येत नाही असं झालंय, म्हणजे जे कायद्याचा भंग झालेला आहे, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये घडलेल्या आहे. फसवणूक याच्यामध्ये DSTA म्हणजे DSTA ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे. चॅरिटेबल ट्रस्ट हा पब्लिक
ट्रस्ट असतो, म्हणजे पब्लिकची फसवणूक झालेली आहे. याच्यामध्ये हे सगळं प्रकरण जे आहे ते पवार कुटुंबाशी संबंधित आहे असं तुमचं म्हणणं आहे. निवडणूक सुरू आहे, निवडणुकीच्याच तोंडावरती याआधी मुंडव्यातलं जमीन प्रकरण पाहिलं, त्यामध्ये सुद्धा तुम्ही भूमिका मांडली. पवारांशी संबंधित प्रकरणं तुम्ही विजय कुंभार माध्यमांसमोर आणतात किंवा घेऊन येतात, अशा पद्धतीने तुमच्यावरती एक आरोप. काय ते चुकीच्या वेळेला त्या जागा घेतात हा याच्यातलं मुख्य कारण आहे. त्यांनी जर मागच्या 4-6 महिन्यापूर्वी ही जागा घेतली असती तर मग मी आरोप करायला गेलो नसतो. परंतु हे झालं कधी सर? मुंडव्या प्रकरणी सुद्धा मे महिन्यामध्ये त्यांनी ॲग्रीमेंट केलं मागच्या, आणि त्यानंतर एक 2-3 महिन्यात हे उघडकीला यायला सुरुवात झाली. हे सुद्धा आता 2-3 महिन्यापूर्वी ऑफिस घेतलं म्हणून त्याच्यावर लक्ष गेलं. अदरवाईज जर या बिल्डिंगची आम्ही चौकशी करायला जात नाही ना, कारण त्याचं काय बेकायदा असेल सुद्धा, पण त्याचा काही संबंध येत नाही. याच्यामध्ये तुम्ही आत्ता जागा घेतली त्यामुळे त्या जागेकडे लक्ष गेलं आणि सगळं उघडकीला आलं. परंतु यापूर्वी ज्यावेळी मी काढलं त्यावेळेला मनोहर जोशी असतील त्यांच्याबद्दल काढलं ते राष्ट्रवादीचं कार्यालय जे आहे ते बेकायदेशीर आहे असं म्हणायचं. मला हे त्यांनीच सांगायचं आहे. आता आमच्या म्हणण्याप्रमाणे आता चॅरिटी कमिशनरने सगळ्याला बंदी केलेली आहे. मग ते तुम्ही घेतलं कसं? कारण 22 नंतर काहीच दिसत नाही आहे. मग ते तुम्ही सांगायचं. 2022ला ह्याच्यावरती स्थगिती आलेली आहे. स्थगिती कधी आली माहिती नाही, परंतु 2022ला शेवटचा खरेदी करार दिसतोय. त्यामुळे त्यानंतर काय झालं हे माहिती नाही. राष्ट्रवादीचं कार्यालय कसं आलं किंवा कोणाकडून घेतलं हा प्रश्न. घेतलं, विकत घेतलं, भाड्यानं घेतलं का फुकट दिलं, बक्षीस दिलं, जे काय असेल ते त्यांनी सांगावं. खुलासा कोणी केला पाहिजे? हा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे, उपमुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे, अजित पवारांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून केला पाहिजे, NCPने केला पाहिजे, सगळ्यांनी केला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये हा मुख्य मुद्दा याच्यामधला की मुंडवा प्रकरणामध्ये आम्ही आरोप करत होतो की शासन किंवा या यंत्रणा तपास करत नाहीत. आता त्या तपास करत नाहीत हे सगळं सिद्ध झालं, कारण अहवाल येत नाहीत. पण त्या तपास करत नसताना आम्हाला हा ढीक सापडतो, हा शासनाच्या वेबसाईटवर सापडतो. या सगळ्या प्रकरणामध्ये कुठे पवारांचं नाव येतंय? पवारांचे नाव भरपूर ठिकाणी आहेत की इव्हन त्यांचे जे डायरेक्टरशिप्स आहेत ना, या दाखवल्या याच्यावर खुणा केल्यात, ही येणं प्रकारे त्यांचे जुने पास्ट डायरेक्टर, करंट डायरेक्टर असे आहेत की भरपूर आहेत. त्याच्यामध्ये पण पवार आहे. आता याच्यामध्ये जो 2021मध्ये शीतल तेजवानीने एक पॉवर ऑफ अटर्नी करून दिली होती याला पार्थ पवारांना. त्या पार्थ पवारांच्या पॉवर ऑफ अटर्नीवर साहिल प्रधानचं नाव होतं. तो साहिल प्रधान हा याच्यामध्ये जी कॉर्पोरेशनची डॉक्युमेंट वगैरे साईन करायचे आहेत त्याच्यासाठी त्याच्याकडे पॉवर ऑफ अटर्नी आहे, त्याच साहिल पवारची. हे एवढे योगायोग होत असतील तर ते आमच्या बाबतीत का होत नाहीत, सामान्य माणसाच्या बाबतीत काय होत नाही? त्यावरती कारवाई कोणी करावी? मुख्यतः कारवाई मुख्यमंत्र्यांनी करावी. हे जे शासनाची सुद्धा फसवणूक आता जे त्यांच्यामध्ये शासनाची फसवणूक झाली, पण त्याच्यातला मुद्दा असा आहे की आता जे भाजपवाले म्हणतायत म्हणजे त्यांचे अध्यक्ष असं आम्ही तोंड उघडलं तर अजित पवारांचं अडचणीच होईल. मग त्यांची अडचण होऊ नये याच्यासाठी तुम्ही गप्प आहात का? म्हणजे भाजप आणि सगळे संघटना कुस्ती चालली, काही कोणच करत नाही, फक्त यांनी त्यांच्यावर आरोप करायचे. भाजपची सुद्धा संमती आहे. संमती आहे त्या, नाहीतर कारवाई करायची कुणी? तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमच्या पक्षाची सत्ता आहे, कारवाई काय मला अधिकार नाही आहेत, त्यांनी करायची ही कारवाई. आणि हे सगळे कागदपत्र मला अवेलेबल आहेत, ती यंत्रणा माझ्यापेक्षा जास्त अवेलेबल आहेत. मलाही पब्लिक डोमेनमधली कागदपत्र अवेलेबल आहेत, त्यांना आतली सुद्धा असतील. आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन त्या जागेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय नक्की कसं आलं किंवा त्याची मालकी कोणाकडे आहे याचा खुलासा जो आहे तो अजित पवारांनी करावा आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा करावा अशी प्रतिक्रिया विजय कुंभारांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरापर्सन विशाल रायपूर, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.